आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिक शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून शनिवारी आयोजित विशेष महासभेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेतली। महासभेला सुरुवात होण्यापूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी हाताला आणि डोक्याला बँडेज बांधून तर एका नगरसेवकाने व्हीलचेअरवर बसून महापालिकेत प्रवेश करत प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। शहराची अवस्था या प्रशासनाने गंभीर केली आहे, म्हणून आम्ही अपघातग्रस्त बनून आलो आहोत, अशी भूमिका ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी घेतली। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने केवळ खड्डे बुजवण्याऐवजी त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली। विशेष महासभा सुरू होताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा ठाकरे आणि ज्योती गांगुर्डे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले। खड्ड्यांनी 5 बळी घेतले, दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करत आंदोलक नगरसेवकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली। नाशिक शहराला खड्ड्यात घालणाऱ्यांवर कारवाई करा, निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असे सवाल उपस्थित करण्यात आले। शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट, वारंवार उखडणारे पॅचवर्क आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात याबाबत प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली। नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेल्या या खेळाला जबाबदार कोण, याचा जाब प्रशासनाने द्यावा, असा आक्रमक सवालही नगरसेवकांनी उपस्थित केला। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले, मात्र शहराची अवस्था काय करून ठेवली आहे, असा सवाल करत ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। खड्ड्यांमुळे अपघात झालेल्या नागरिकांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन त्यांना मदत करावी, अशी मागणीही करण्यात आली। आंदोलनामुळे विशेष महासभेच्या सुरुवातीलाच सभागृहातील वातावरण चांगलेच तापले। घोषणाबाजी आणि गोंधळ वाढत असताना महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी हस्तक्षेप करत आंदोलक नगरसेवकांना शांत केले आणि जागेवर बसवले। त्यानंतर सभेचे कामकाज पुढे सुरू झाले। खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि दोषींवर गुन्हे दाखल होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यामुळे विशेष महासभा केवळ खड्डे बुजवण्याच्या आश्वासनापुरती मर्यादित राहणार की प्रत्यक्ष जबाबदारी निश्चित करून कारवाईचा निर्णय घेतला जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी ब्युरो चीफ मोहसिन पठाण, नाशिक। झालेले आहेत आणि लोकांची व्यथा मांडायला आलेलो आहे। तुम्ही बघितलं असेल तर सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाही, आम्हाला निलंबन करायची धमकी दिली जाते। आम्ही शहराचे प्रश्न मांडतो, तुम्ही इथे भ्रष्टाचार करतायत, इथे लोकांचे बळी जात आहेत। आता आपल्या समोरच बघितलं तर त्या खोतकर परिवार इथं आलेला आहे, त्या खोतकरांची ती लहान मुलगी बघितलं तर एकाचा बाप गेला असेल, त्या मुलीला मोठेपणी बाप दिसणार नाही, त्या बाळाला काही कळत नाहीये, अशी या प्रशासनाने बळी घेतलेले आहे। आम्हाला मध्ये आवाज करायचा असला तर बोलू देत नाही, परंतु आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात या शहराच्या आरोग्यासाठी, म्हणजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागलं, अँब्युलन्स मध्ये यावं लागले। आमची ही अवस्था पाहून तरी त्यांना कुठेतरी कळकळ झाली पाहिजे, शहरातले खड्डे सुधारवले पाहिजे, ही आज त्यांना विनंती करणार आहोत। आम्ही पक्षामध्ये आहात तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सगळे निश्चित मी अपक्ष आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे, परंतु माझ्या बरोबर आज राष्ट्रवादीचे गटनेते सुद्धा आहेत, सगळे नगरसेवक सुद्धा आहेत, परंतु इथं सत्ता ही फक्त महापौरांचीच सत्ता आहे। इथं शिवसेनेला सुद्धा मान नाही ना राष्ट्रवादीला मान, फक्त मी म्हणे चल सो कायदा असं यांचं इथं महासभेत चालू आहे। परंतु तुमचं हे आंदोलन महापौरांच्या विरोधात आहे का तुम्ही खड्ड्यासाठी आंदोलन करता? खड्ड्यांसाठी, प्रशासनासाठी सगळ्यांच्या विरोधात आंदोलन आहे। जे शहरात बळी गेलेले आहेत, फक्त नुसते बळी न जाता कोणाचे मनके गेले, कोणाचे पाय गेले, कोणाचे हात गेलेले आहेत, अतिशय वाईट प्रकारे या शहराची अवस्था झालेली आहे। तुम्ही प्रत्येक हॉस्पिटल बघा, प्रत्येक हॉस्पिटल फुल आहे। अहो काही गरीब आपल्याला सांगत नाही, शांत बसतात,
परंतु आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे तेच आपण इथं बघत आहोत. परंतु अतिशय घाणेरड्या प्रकारे हे प्रशासन वागत आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली स्वतःचे घर भरत आहे. हा माझा स्पष्ट आरोप आहे. आता काल मी मुख्यमंत्र्यांचं खरं मनापासून स्वागत करतो का मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेतली, परंतु मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या अधिकाऱ्यांनी खोटं सांगून MNGL वर सगळा हा प्रकार ढकलला आहे. तुम्ही प्रशासकीय काळात जे घोटाळे केलेले आहे, जे रस्ते आता काल राज साहेबांनी सांगितलं काही गुजरातचे ठेकेदार आहे. निश्चित एकही लोकल ठेकेदार नाहीये, एकही लोकल ठेकेदार नाहीये. आपण बघतोय नागरिक जखमी होतातच हे. नाशिकमध्ये इतके खड्डे, प्रचंड प्रमाणात खड्डे. नाशिक शहरामध्ये रस्ते शिल्लक राहिलेलेच नाहीये आणि लोक रोजच्या रोज इतके पडतात. ते शाळेत जाणारे मुलं आणि हॉस्पिटल तुम्ही जर बघाल तर रोजच्या रोज खूप पेशंट असतात खड्ड्यामध्ये पडलेले. आणि आता निवडणुकीला 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तरी सुद्धा प्रशासनाने त्याच्यावर काही कुठलीही ऍक्शन घेतलेली नाही. खड्डे भरतात ते, टाकता येते, परत पाऊस येतो आणि ते पूर्ण पाऊस जातो आणि परत खड्डे पडतात. काहीच उपयोग होत नाहीये. नाशिक शहरातील जनतेची अवस्था ही आमच्या सारखी झाली आहे. हे आम्ही तुम्हाला प्रतिनादिक स्वरूपात दाखवत आहोत की कसे नाशिकर विटीस धरले जात आहेत, कसं त्यांना जखमा होत आहे, कसे मरतायत. हे याच्याकडे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही आलो आहोत. MNGL खड्डे खणले, परंतु ते कॉर्नरनी खणले. मध्ये जे रस्ते उद्ध्वस्त झाले ते कशाने झाले, का झाले, याच्यावर काय उत्तर देणार आहे तुम्ही?